त्याला बोलो, राजा बोलो. हे ते हिला बोलो, ताईंना बोलो. कोण कोण लाईव्ह आहे? लाईव्ह कोण कोण लाईव्ह नावं लिहून ठेवायचं. कोण कोण तुला आठवतात? कोण कोण? आपलं पण हे कर लाईव्ह. पार्टीच्या पेजवर नाही करे. हे कुठलं? ही बँक कॉलनी, हे धर्मापुरी आणि मोठ्या मोठ्या निवडणुका झाल्यानंतर एकंदरीतच EVM आणि एकंदर निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात प्रचंड शंका निर्माण झाल्या. आज जे काही आम्ही सांगतो आहोत हे राजाभाऊ देशमुख हे आमचे परळी विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचे अधिकृत उमेदवार होते. उमेदवार असल्या कारणाने ते प्रत्येक बूथवर फिरायचे. एकंदर बीडमध्ये 386 बूथ आहेत परळीमध्ये, परळी विधानसभा मतदारसंघ. लोकसभेमध्ये झालेल्या धांदलीनंतर हायकोर्टाने त्याच्यातले 122 बूथ हे अति संवेदनशील म्हणून जाहीर केले आणि त्यांना एक्स्ट्रा सुरक्षा प्रोटेक्शन देण्याची व्यवस्था करा असं हायकोर्टाने सांगितलं. कोणी सांगितलं? हायकोर्टाने. म्हणजे जबाबदारी कोणावर आली? जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर, SP म्हणजे पोलीस आणि इलेक्शन कमिशन. आता जे मी पुढे सांगणार आहे ते अतिशय धक्कादायक आहेत. ह्या इलेक्शनमध्ये 201 बूथवरती हल्ले झाले आणि 201 बूथ कॅप्चर केले गेले. 201 बूथ. ज्या 122 बूथची नावं देण्यात आली होती की ह्याच्यावरती एक्स्ट्रा प्रोटेक्शन द्या, CCTV कॅमेरा द्या, CRFचे जवान द्या, CRPFचे वेगळे जवान द्या, काहीही केलं नाही आणि 122च्या 22 बूथ हे कॅप्चर करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या समोर त्याच्या थोबाडीत मांडल्यासारखं ही प्रक्रिया वापरली गेली. माझा स्पष्ट आरोप आहे की जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर, SP आणि इलेक्शन कमिशन हे नोकरासारखे वागत होते. नोकरासारखे. आता ही निवडणूक प्रक्रिया, इलेक्शन बूथ कॅप्चर करणं हे कसं करत होते हे स्वतः उमेदवार आपल्याला सांगते. निवडणूक प्रक्रियेमध्ये बूथमध्ये ज्यावेळेस मतदार येतो त्यावेळेस तो येणार, आधार कार्ड दाखवणार,
त्याला लगेच ते अधिकारी त्याला शाई लावणार, तर शाई लावायची आणि त्यांना बाहेर जायचं. त्याला मत करण्याचा अधिकार नाही. त्याच्या पाठीमागे सगळे भूमिका ठरलेली नाही. तर मत करा कुणालाही. तुम्ही जर बघितले असतील बरेच व्हिडिओ, तर मग त्याला पुढे सीसीटीव्ही कॅमेऱ्याला कुठं कनेक्शनच नसतंय. आधी कसं झालंय सर, म्हणजे माणसाला काय झालंय की सगळ्या गोष्टीचे फॉर्म्युले वापरून एकच माणूस मत करतो. बूथ एजंटमध्ये बूथामध्ये जे माणसं बसतात एकच माणूस मतदान करतो. दुसऱ्या माणसाला जो मतदार गेला त्याला मत करायचा अधिकार नाही. माणूस जायचं, आधार कार्ड दाखवायचं, बोटाला शाई लावायची आणि बाहेर जायचं. ही तिथं मतदान करण्याची पद्धत झाली. जिथे मतदानाचं मशीन होतं तिथे एक पोरगा उभा राहायचा. हा माणूस शाई लावली की तो माणूस बटन दाबायचा की प्रक्रिया पूर्ण झाली. तो व्हिडिओ बघितला ना तुम्ही असंख्य व्हिडिओ बघितले त्याच्यातले की त्या समजा गोट्या घेते एकटाच असा खुर्ची टाकून बसलेला माणूस गेला की मत लगेच बटन तो दाबणार. एकच माणूस मतदान करतो. एकच माणूस मतदान असल्यावर निवडणुकीत लोकशाहीमध्ये मतच होणार नाही ना. सर्वसामान्य माणसाला मतच करू दिलं जात नाही. मग त्यांची सगळी दहशत आहे, त्यांचं धमकी आहे, त्यांचे खोटे गुन्हे आहेत, त्यांच्या सगळे प्रचंड पावर त्या ठिकाणी वापरल्यामुळे. आणि कुठेही कायदा नाही तिथं. साहेब पोलिसच प्रक्रियेत येत नाही तिथं. एसपी कुठं फिरतो तर आमच्या पाठीमागे फिरतो. मी फिरायला लागलो ज्या भागात मला चांगले मतं होईल त्या भागामध्ये एसपी माझ्या मागे फिरायला साहेब. आणि दोन गावामध्ये त्यांनीच पेटे फोडल्या. पेटी उचलली त्या पोलिंग ऑफिसरनं आपल्याला मतं पडणार म्हणलं की त्याला म्हणजे फोड ना तिथं काही ते करणं म्हणले यांच्यावर गुन्हा नोंद करायचा. ते पोलिंग ऑफिसर उठला ऑफिसर त्यानं पेटी फोडली आणि डोकं भीतीवर हाणून घेतलं. आणि माझ्याच मुलावर, माझ्याच पुतण्यावर आणि आमच्याच मुलावर 40 लोकांवर केस केली. 307 लावलं. 16 दिवस माझे पोरं जेलमध्ये होते. पुन्हा एवढे गौसले आणि पुन्हा एवढे मोठा आकडा टाकतात पुढला. इतर 40. आता कोण 40 आहेत मग दिसेल त्याला म्हणजे तुझंच नाव. सगळे भयभीत माणसं करून टाकतात. मग त्याच्यामध्ये मग काही माणसं जातात वा पाया पडून वा माझं नका नाव घेऊ, ह्याचं नका नाव घेऊ. मग त्याच्यात जी कॅप्चर होते ते होते. ही भयभीतचे वातावरण ठेवलं त्यांनी. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कायदा ही व्यवस्थाच नाही साहेब. एसपीली म्हणलं ते पेट्या फोडायला म्हणलं माझ्या ज्या भागात चांगली मतं होईल, ज्या भागात लोकशाही पद्धतीने मतदान होतंय आणि तुम्ही माझ्या मागे फिरून मला तिकडे दहशत करता का. तर ते म्हणले नाही आता तुम्ही काही बोलू नका, आपण 6 वाजता बसू म्हणले. तुमच्या पोराला तात्पुरतं ताब्यात घेतलं. मी त्याला 6 वाजता सोडतो. आणि 6 वाजता मला पोलीस स्टेशनला बोलवलं अविनाश एसपीने आणि सांगितलं की तुमचे पोर आता मी आत घेतलेले, त्यांच्यावर मी 307 करून टाकले. म्हणजे आता मी त्यांच्यावर FR फाडलेला आहे. सॉरी, समजून घ्या काय आहे. मग समजून घ्या म्हणजे नाही थोडं साहेब समजून घ्या. मलाच 3दा विनंती, समजून घ्या. समजून घ्या म्हणजे काय घ्या मला. तर पोरगा तुम्ही मध्ये घालायला ज्याचा काही संबंध नाही, जी पोरं त्या प्रक्रियेत नाहीत, त्या कुठल्याही गुन्ह्यात नाही, त्यांना समजून घ्या. ही काय नाव लावलं. आम्हाला जरा प्रेशर आहे, समजून घ्या एवढंच म्हणलं. आणि तर सर सॉरी आता मी FR फाडलाय म्हणले. आता तुमच्या मुलाला मी अटक केलेलं आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि मग तितक्यात ते पोलिंग ऑफिसर आला. इथं फक्त इथंही ना भाऊ आहे त्यानं त्याचं डोकं भीतीवर आदळ होतं. मग इथं थोडं टिंगूळ आलं किंचित. हो इथं किंचित असा टिंगूळ त्यानं इथं थोडं स्वतः लावून मारून घ्यायचं म्हणजे हळूच घेणार ना ती. एवढं टिंगूळ आलं. एसपी माझ्या देखत म्हणलं काय लागलं हो तुम्हाला, किती लागलं म्हणले तुम्हाला, बघा तुमच्या पोरांनी काय केलं. इथं एवढं टिंगूळ आलं. त्याच्यावर एवढूसं टिंगूळ आलेला 307 गुन्हा दाखल केला. 307चं आता तुम्ही बघा. पोलीस स्टेशनला आम्ही मग ते केलं. पोलीस स्टेशन लगेच आम्ही 4-5 दिवसातच पुन्हा काही बदलाबदल करून येऊन आम्ही लगेच सर्टिफिकेट मागवलं. सिंपल म्हणजे इंजुरी सुद्धा म्हणलं नाही ती. सिंपल त्यानं ही दिलं. मग आता आम्ही हायकोर्टमध्ये गेलोत FR म्हणजे 307 क्रॅश करण्यासाठी. म्हणजे कायदा ही गोष्टच राहिली नाही साहेब. तिथं कायद्याचं राज्यच राहिलं नाही. ही टोळ्या झाल्या साहेब, ही टोळी. आणि याचे प्रचंड मोठे पैसे झालेत. वेगळ्या वेगळ्या कारणातून वेगवेगळे पैसे येतात. त्याला त्याचे कुणाचं काही तिथं हीच राहिलं नाही. आणि मग ह्याचं स्वरूप कशावर पचवायचं, जातीवर. कोण जातीवाद करतंय? जे माणसं निष्क्रिय असतात ते लोक जातीवाद करतात.
सगळ्या जातीला त्रास आहे ना, असं कोणत्या जातीला त्रास नाही? जर जातीवादच असता तर मुंडे साहेबांना निवडून येता आला असता का लोकसभेला 2009ला? अहो मराठा समाज 35-40% मतं द्यायचं आहे मुंडे साहेबाला. 2014ला आम्ही प्रचार केला मुंडे साहेबाचा, चला एवढा मोठा माणूस जिल्ह्यातला पाडू नये, चांगलं नसतंय, जिल्ह्याची पोझिशन आहे बाबा. आम्ही जातीवादी असतो, आम्ही प्रचार केला असताना 2014ला ही कुठं होते? धनंजय मुंडे ही सगळी टीम गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विरोधात होते ना. कुणी मुंडे साहेबाला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला? 2014च्या निवडणुकीमध्ये मुंडे साहेबांच्या विरोधात कुणी आक्रमक प्रचार केला? धनंजय मुंडेंनीच केला ना. मग तवा जातीवाद कुठे गेला? तवा जातीवाद नव्हता का मग? म्हणजे त्या काळात तर मराठा समाजाने मतदान दिलं ना. जर जिल्हा जातीवादी असता तर गोपीनाथ मुंडे साहेबांचं नेतृत्व वाढलं असतं का? एवढं मतं दिले असते का लोकांनी त्यांना? त्या काळामध्ये अशी अराजकता नव्हती. अराजकता 2019 पासून ज्या दिवसापासून या जिल्ह्यामध्ये 2020ला शेतकऱ्याला 13,500 रुपये हेक्टर प्रमाणे विमा मंजूर झाला आणि तो विमा वाटपच झाला नाही, त्या दिवसापासून ह्यांना शेकडो कोटी रुपयेची माया त्या ठिकाणी ती जमा झाल्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये. कोण होतं त्यावेळेस पालकमंत्री? कोण होतं मंत्री? कुणी विमा वाटप केला नाही, याचा कोण जिम्मेदार आहे? बीड जिल्ह्यामध्ये बजाज अलायन्स कंपनी कुणी आणली पहिल्यांदा? कुणी आणली? ही सगळे या ठिकाणी हा गुन्हेगारीचा प्रताप तिथं सुरू आहे. गुन्हेगारी कुठले जातीवाद नाही ना, कुठल्या एका जातीची नाही ना, काही नाही. गुन्हेगाराला जात नसते. आणि मग या ठिकाणी समजा आव्हाड साहेब आहेत, आम्ही किती वर्षानं काम करतो एकत्र. केव्हा जात लक्ष इथं किती जण बसलो आपण? केव्हा कुणी जात विचारली का कुणाची? कोण जात विचारतंय? ही जातीवाद हा गुन्हेगाराला जात नसते. हे जातीवादाचा प्रकार नाही. हा प्रकार एक वेगळ्या पद्धतीनं कायद्याचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित न होऊ देणं, कायद्याचं राज्य नसल्यामुळं ह्या गोष्टी घडत आहेत. अत्यंत कळकळीने राजाभाऊ देशमुख यांनी परिस्थिती आपल्या नजरेसमोर आणली. आता ह्याच्यातनं प्रश्न काय उभा राहतो? कलेक्टर काय करत होता? आमची तक्रार आहे, आता या कलेक्टरची पहिली चौकशी सुरू करा, या एसपीची पहिली चौकशी सुरू करा, ज्यांनी या बीडचं वाटोळं केलं त्या सगळ्यांची चौकशी. निवडणुकीमध्ये म्हणजे लोकशाहीत जर्मनीमध्ये ईव्हीएम म्हणजे ते मशीनवरती ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा जर्मनीच्या कोर्टाने सांगितलं काय खरं काय खोटं ह्याच्यात न जाता जर सर्वसामान्य माणसाला मतदान प्रक्रियेवरती संशय आला असेल तर ही प्रक्रिया रद्द करा. त्याचं कारण मतदानावर जर लोकांचा विश्वास नाही याचा अर्थ त्याच्यातनं येणाऱ्या निर्णयावरतीही लोकांचा विश्वास राहणार नाही आणि ह्याच्यात लोकशाही पराभूत होते. लोकशाहीमध्ये लोकांचा विश्वास बसला पाहिजे. इथे 100% बूथ लुटले जातात. म्हणजे हे तर बिहारमध्ये पण होत नसेल. आणि हे बरोबर बोलले की 2014च्या आधी इतका माजोरडेपणा बीडमध्ये नव्हता. एका मोठ्या उंचीचा लोकनेता गोपीनाथरावजी मुंडे हे त्या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते. मला आठवतं 1996-97ला त्यांच्या विरुद्ध आम्ही सगळ्यांनी, हा माझा जुना काय म्हणजे आम्ही दोघे एकत्र फील्डमध्ये असलेली माणसं आहोत. हा काय आजचा मग आमचा हे नाही आहे. 1996-97ला गोपीनाथ मुंडेंविरुद्ध बीडमध्ये मोर्चा काढलेली आम्ही सगळे तरुण आहोत. पण गोपीनाथ मुंडेंनी कधी जातीवाद, ते वंजारी मी वंजारी, पण कधी मनामध्ये जितेंद्र माझ्या विरुद्ध मोर्चा काढलास असं कधी नाही. जेव्हा मला मदत लागली, आज मी उभ्या महाराष्ट्राला सांगतो की पहिला माणूस पुढे आला आणि ज्याने मला मदत केली त्याचं नाव गोपीनाथ मुंडे. कसला जातीवाद घेऊन चाललात तुम्ही? कोणाला येडे बनवतात? जे मारले खून पडले कोण आहेत जातीने तपासा, लाईनीत तपासा. मारणारे कोण आहेत तपासा, लाईनीत तपासा. आणि एवढा तुम्ही बक्कळ पैसा कमवलाय 2-3 हजार कोटी रुपये, त्याच्यातला 1 रुपया तरी देणारच का वंजाऱ्यांना? ही सगळी वाल्मिक कराडच्या गँगनी यांनी ज्या गोट्या गीतेचं नाव घेतलं. कोणाचा माणूस आहे?
पोलिसांनी सांगावं. कैलाश फड कोणाचं नाव आहे? हे बूथ लुटणारे म्हणजे कोण? तर बाहेर रिव्हॉल्वर लटकवणारे, जे पॅन्टच्या बाहेर रिव्हॉल्वर ठेवणारे आहेत ना, हे सगळे बूथ लुटायला होते. बूथ कॅप्चरला सगळी ही पोरं होती. आता एवढं सगळं उघडपणाने झालेलं असताना आमचा राजीव कुमार इथे येतो आणि ईव्हीएम में कुछ नहीं है. अरे तुला विचारलं कोणी ईव्हीएम में कुछ है की नहीं है? या बूथ कॅप्चरवर आता इलेक्शन कमिशन काय बोलतं त्याचं उत्तर द्यावं. चोखालिंगमने द्यावं. आमचं चोखालिंगमला आव्हान आहे की हे आम्ही व्हिडिओ त्यांच्याकडे पाठवणार आहोत. आता ह्याच्यातली सत्यता पडताळून पाहावी. 122 बूथ जे आहेत, जे हायकोर्टाने सांगितले आहेत की त्याच्यावरती तुम्ही वॉच ठेवा, त्याच्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आपण आम्हाला देऊ नका. तुम्ही पब्लिकला जाहीर करून टाका. हे 122 बूथ आम्हाला हायकोर्टाने सांगितले होते, आम्ही त्याचं जे चित्रीकरण केलंय ते जनतेपुढे ठेवतो आहोत. हिंमत असेल करावं इलेक्शन कमिशनने. इलेक्शन कमिशन हा बेशरम लोकांचा अड्डा झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सर्वात मोठा पराभव कुठे होतोय? तो इलेक्शन कमिशनमध्ये होतोय. त्याचं स्वतंत्र अस्तित्व हे देशासाठी खूप महत्वाचं आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. 3-4 संस्था ज्याचं स्वतंत्र अस्तित्व असलंच पाहिजे आणि त्याच्यात राजकीय हस्तक्षेप होता कामा नाही, असं कोण म्हणालं होतं? बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यातली एक संस्था इलेक्शन कमिशन. इलेक्शन कमिशन हॅज बिकम अ पॉलिटिकल टूल टू फिनिश डेमोक्रेसी. याद्यांमध्ये घोटाळे, याद्यांमध्ये खोटी नावं कोण करतंय? सगळं सत्ताधारी पक्षाला मदत कोण करतंय? इलेक्शन कमिशन. मुंबईत येऊन ईव्हीएम मशीन. आज एवढा जाहीर आरोप करतोय आम्ही, देशभरात आरोप जाणार आहे. इलेक्शन कमिशन शुड कम आउट अँड टेल द ट्रुथ व्हॉट हॅज हॅपन्ड इन दिस. 201 म्हणजे अर्ध्याहून जास्त बूथ तिथे कॅप्चर केले गेले. इट इज अ शेम. इट पुट्स शेम. इलेक्शन कमिशनला लाज वाटली पाहिजे, लाज. 201 नाही, एक जरी बूथ लिटला गेला असेल तरी लाज वाटली पाहिजे. 201 चला बाजूला काढ ती फिगर. आमच्याकडे तर 4 बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओज आहेत. व्हिडिओज तो मी आत्ता ट्विटरवर टाकलेला गोट्या गीतेचा व्हिडिओ. गोट्या गीतेला घेणार आहेत का ताब्यात? आत्ता बूथ कॅप्चरिंगच्या बिचाकडे त्याचा बटन दाबतानाचा फोटो दिलेला आहे आम्ही. सगळं वोटिंग प्रक्रिया जी त्यांनी केली ती त्यांनी कॅप्चर केली ते दिलंय. टिंगल येऊ आपल्या इलेक्शनची. आणि म्हणून आम्ही आज मागणी करतो आहोत, इलेक्शन कमिशनने याची गांभीर्याने नोंद घ्यावी. संबंधित एसपी, संबंधित कलेक्टर आणि संबंधित इलेक्शनचा ऑब्झर्व्हर ह्यांच्याकडनं लेखी नोंदवून घ्यावा त्यांचा जे काय त्यांचं म्हणणं आहे आणि ते जनतेत जाहीर करावं. लेट अस गो इन द पब्लिक फील्ड. ओपन मैदानात जाऊया आता पब्लिकच्या. आम्हाला नका सांगू, आम्हाला नाही ऐकायचं, जनतेला सांगा. जर लोकशाहीमध्ये जिवंत ठेवण्यासाठी सर्वात मोठी प्रक्रिया मतदान असेल आणि त्या मतदानाचीच तुम्ही हत्या करणार असाल तर ही लोकशाही जिवंत राहू शकत नाही. ते रिव्हॉल्वर गँग वाल्मिक कराडवर 22 गुन्हे नोंद आहेत. त्याच्यात काय बीडमध्ये तो हे आहे ना 19. असं आहे की बीडचा तुम्ही एकंदर सामाजिक इतिहास बघितला तर बीड हा अतिशय समविचारी आणि पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जायचा. पण 2014 नंतर परिस्थिती बदलत गेली आणि 2019ला त्याचं वाटोळ झालं. आता ते आम्ही पैकीच्या पैकी मतं येऊ शकतात ना साहेब. ज्या पद्धतीने मतदान झालं ना तर पैकीच्या पैकी मतं पडतील ना. मतं नाही पडायला मतदानात तुम्ही ज्यावेळेस मतदारालाच मतदान करू देत नाहीत तर पैकीच्या पैकी सुद्धा मतदान तुम्हाला पडू शकतात ना. एवढं मतं यायला अडचण काय? विजयाला अडचण काय सांगा तुम्ही? मतच होऊ देत नाही. आम्हाला हे महाराष्ट्रासमोर ह्याच्यासाठी आणायचं आहे
की एखाद्या माणसाकडे पैसा आला गैरमार्गाने आणि तो पॉलिटिक्समध्ये वापरायला लागला की त्याचं काय होतं याचं जिवंत उदाहरण हे परळी आहे. वाम मार्गाने पैसा आलाय, तो वाम मार्गानेच झाला. पण दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं प्रशासन त्याच्या पार पायाखाली गेलंय. म्हणजे ते अजितदादा म्हणाले ना, मी तुमचा सालगडी नाही. अजितदादा हे जे प्रशासन आहे ना, हे सगळं सालगडी आहे. आता ते 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 झालं वाल्मिक कराडच्या बाबतीत. हे घ्या ना पुरावे. नाही नाही नाही, ते राजीनाम्याचा विषय काढूच नका. आमचा मतदानाचा आहे, आमचा काय राजीनाम्याशी आज काय आम्हाला बोलायचं नाही. सगळीकडे तक्रार देऊन झालेली आहे. आमचा प्रश्न सरळ साधा आणि सरळ आहे. मेलेल्या माणसाचे 1000 ते 1400 मतं बोगस झाले. आता मी निवडणूक आयोगाला ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी संध्याकाळी एक पांगरीची 64 लोकांची यादी फॅक्स केली. या मयत लोकांचे मतदान झाले आहेत. मग माणसं वरी गेलेले म्हणजे मयत झालं, वरी गेलेला माणूस तो खाली यायला, आरामात दुपारी मतदान करायला, पुन्हा वरी चालला. किती सुंदर प्रक्रिया. मतं पडतेला होईल काय? ती वरी गेलेले माणसं ह्याच्या मतासाठी खाली यायले. छानपैकी मतदान टाकून दिलं. धनंजय मुंडे आलेच पाहिजे, बटन दाबा, आणि पुन्हा वरी चाललेत आरामात. असे 64 लोकांची यादी दिली आम्ही साहेब निवडणूक आयोगाला. त्याच दिवशी फॅक्स केली, रितसर वकील लावून, ऍडव्होकेट किर्दंत वकील लावून यादी पाठविली. काही त्याचं उत्तर नाही, त्याची नोटीस नाही ना, त्याचा काही बारका कागद सुद्धा आला नाही साहेब. काही व थोडंफार प्रेमपत्र येईल आम्हाला वाटलं, काही भावना कळवित येलो आहे. साहेब कसं असतं, सत्ता व्यवस्थित राबली असती आणि हे घडलं नसतं ना, तर आपण पत्रकारांनी एवढं गांभीर्याने घेतलं नसतं. आज आमचं नशीब की ह्या सगळ्या प्रकारांमुळे आता समाजाचं लक्ष लागलंय आणि पत्रकार सुद्धा ह्याला गांभीर्याने घेणार आहेत. नाही तर ह्यांनी 10 वेळा प्रयत्न केला. आणि अजूनही सांगतो, सारंगी महाजन यांनी स्वतः मला सांगितलंय, मी त्यांना सांगितलं, ताई आपण तुम्ही पत्रकारांशी का नाही बोललात? त्यांनी मला सांगितलं, वाईट वाटून घेऊ नका की मी खूप वेळा बोलले, कोणी नोंदच घेत नाही. त्याने औरंगाबादमध्ये 3 वेळा पत्रकार परिषद घेतली, साधं एक वाक्यही छापून नाही. त्यामुळे आता सगळं टायमिंगवर आहे. टायमिंग हे सुद्धा टायमिंगवर आता आम्ही बरोबर काढलंय. आम्हाला माहिती आहे परिस्थिती अशी आहे, आता कोणीच काही लपवू शकणार नाही. आणि ठीक आहे उशीर झाला, पण कमीत कमी महाराष्ट्रात कळेल तर महाराष्ट्रात चालू काय आहे. एका मतदार केंद्रामध्ये तो गेल्यानंतर त्याला सांगितलं इथे यायचं नाही, पुन्हा यायचं नाही. हे आमचं स्वतंत्र राज्य आहे, आमचा स्वतंत्र कायदा आहे आणि हे कायदाच आम्ही राबवणार. इथे महाराष्ट्र बिराष्ट्र काय नाही, चला इथनं. अरे वा. आणि पोलीस बघतायत, पोलीस येतच नाही. ह्याच्या अंगावर हात सोडला, ह्याच्या अंगावर धावून गेले, पोलीस बघतायत. मग ते एसपीचं काय करायचं? ह्याच्यात नाराजक येते. उद्या जर मी भाषा वापरली की तो एसपी असेल तिथे त्याच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे, लगेच म्हणतील बघा कायदा हातात घ्यायला निघाले. लोकशाहीमध्ये तुम्ही लोकशाहीचा हत्या होत असताना उघड्या डोळ्यांनी बघत असाल तर कायदा हातात घेणं परवडेल. पण तुम्ही तुमचं जोपर्यंत चारित्र्य आणि चरित्र उघड होत नाही तोपर्यंत काहीच फायदा नाही. कोण आहे तो कलेक्टर? कळू द्या ना महाराष्ट्राला. कोण आहे एसपी? कळू द्या महाराष्ट्राला. कोण आहे तो निवडणूक अधिकारी? कळू द्या महाराष्ट्राला. इतक्या उघडपणाने बूथ कॅप्चरिंग होतं आणि त्याचं हायकोर्टाने सांगून जर तुम्ही करणार नसाल तर कोणाचं ऐकणार आहात तुम्ही? मराठी डन? नाही नाही नाही, आज ह्याच्याशिवाय काय नाही. नाही 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 नो, ह्याच्याशिवाय मी काय कशावर बोलणारच नाही. नाही 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 ह्याच्याशिवाय मला काहीच विचार नाही. काय 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 कोर्टले? ठीक आहे, ठीक आहे. त्यांची शपथ काय आहे
त्यांनी संविधानावरती हात ठेवून संविधान समोर ठेवून शपथ खाल्ली आहे. संविधानात हे बसतं की नाही हे ते त्यांच्या मंत्रिमंडळ आहेत, त्यांनी आम्हाला सांगावं. आम्हाला बाकी काही विचारायचं नाही. हे ते करणार आहेत. हिंदू मुसलमान मराठा वंजारी हेच काम आहे, दुसरं काम काय आहे? एक संपू द्या ना तुम्ही, दुसरं काम काय आहे? काही जणांना खास जबाबदारी दिली आहे. अडवा ना, आम्ही काय म्हणतो अडवा ना. आज ईडी तुमच्या हातात आहे, रॉ तुमच्या हातात आहे, आयबी तुमच्या हातात आहे, सीबीआय तुमच्या हातात आहे. कुठला पैसे आले, कोणाला पैसे आले, किती पैसे आले, सगळं तुम्हाला माहिती पडू शकतं. घ्या, उचला, टाका जेलमध्ये. कोण नाही म्हणाले? कोणी अडवलंय तुम्हाला? नाही. चांगले काय वाईट नाही. मला एवढ्या त्या कट्टर हिंदुत्ववादी आहेत हे ऐकायला जरा बरं वाटतं. चांगलं त्यांनी त्याचं कट्टर हिंदुत्ववाद असा जिवंत ठेवावा. ते विचारलं त्यांनी. ह्या सोडून मी कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही. त्यांनी ऑलरेडी ज्या दिवशी म्हणजे निकाल झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी जे निवडणूक कमिशन जे मिटिंग घेतं त्याच्यामध्ये मी रितसर सांगितलं की मला रिवोटिंग म्हणजे रिकाउंटिंग नाही, रिवोटिंग पाहिजे. पुन्हा मतदान घ्या. त्या ठिकाणी हे जे बूथ बोगस झालेले आहेत त्याचे आम्ही पुरावे दिले. त्यांना आम्ही ते पेन ड्राईव्हमध्ये सगळे व्हिडिओ दिले आणि त्यांना सांगितलं आम्हाला रिवोटिंग घ्या ह्याच्यावर. ही आम्ही मागणी रितसर तिसऱ्या दिवशी जे पोलिंग ऑफिसर बरोबरच ही मागणी केली आहे. आम्ही रितसर इलेक्शन कमिशनला तक्रार केलेली आहे आणि परत 2 दिवसांमध्ये पूर्ण ड्राफ्ट करून आम्ही इलेक्शन कमिशनला तक्रार करणार आहोत. वेळ आली तर पक्षातर्फे 4 जण दिल्लीला जाऊन राजासाहेब देशमुख यांना घेऊन राजीव जे त्यांचे आत्ताचे अध्यक्ष आहेत इलेक्शन कमिशनचे त्यांना भेटून त्यांना रितसर त्यांच्या हातात तक्रार देणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की देशातली लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर हे बंद करा. हे तुमच्या आशीर्वादाने चालू आहे. हे इलेक्शन कमिशनच्या आशीर्वादाशिवाय चालूच शकत नाही. आणि पहिल्यांदा त्या इलेक्शन कमिशनने आज संबंधित कलेक्टर आणि संबंधित एसपीची चौकशी सुरू करा आज. कारण का हे सगळं तुम्ही बघता ना, चोखालिंगम बघत असतील. पहिले सगळे प्रश्न संपू द्या, नंतर तुम्ही विचारा. हिंदीत विचारा कोणाला काय. क्या मैं नहीं बोल रहा हूँ. हमारे वहाँ के उम्मीदवार ने हमको आके बताया, हमारे उम्मीदवार ने आके हमको जो हालात थे वहाँ पे वो बताया, उसका कथन किया. और ये आज नहीं बोला, उसने बहुत दिन पहले बोला था. लेकिन पत्रकार कोई गंभीरता से नहीं ले रहा था. आज हालात कुछ बदले हुए नजर आ रहे हैं तो हम पत्रकारों के नजर में ला रहे हैं कि यहाँ का गणतंत्र बचाने के लिए जो भूमिका हमें लेनी चाहिए वो हम ले रहे हैं. यही बताया ना आपको, आपने सुना. हिंदी में बताइए भाई. नहीं, जो वोटर्स है वो बूथ में आते हैं, उनका वो आईडी दिखाते हैं. आईडी दिखाने के बाद वो पोलिंग ऑफिसर जब उसको ये उंगली को शाई लगाते हैं यहाँ पे और उसको बाहर भेज देते. एक ही आदमी वहां पे वोट करता है, एक ही आदमी बटन दबाता वहां पे. देखो इसकी बात सीधी है. वोटर जाता है, उसका नाम पुकारा जाता है, वो अंदर जाता है, शाई लगाने तक की प्रक्रिया पूरी की जाती है, वो बाहर आता है.
वोटिंग मशीन के पास एक आदमी बैठा हुआ नजर आता है पूरे दिन। वो पूरे दिन एक ही आदमी बटन दबाते रहता है, 100 बटन के बाद एक बटन दूसरा दबा देता है, तो ताकि उसको लगता है शक नहीं आएगा। और सही में शक नहीं आया था। अगर ये हालात नहीं होते महाराष्ट्र में बदले हुए, तो शायद ये प्रेस कॉन्फ्रेंस को कोई आता भी नहीं। बदले हुए हालात में अब सच्चाई सामने आएगी, ऐसा हमें लग रहा है। उम्मीद पे दुनिया कायम है। हमारी लड़ाई तो संविधान और इस गणतंत्र को जिंदा रखने के लिए है। अगर ऐसा रहा, ना संविधान बचेगा ना गणतंत्र, क्योंकि मैं चाहूं उसको वोट गिरवा दूंगा। और हमारे आका बैठे हैं, वाल्मीकि कराड़ की गैंग, रिवॉल्वर गैंग, उसको सिर्फ आदेश दिया जाएगा, भाई ये बुट्टू, ये बुट्टू, ये बुट्टू, ये बुट्टू। वैसा ही हुआ, वैसा ही हुआ, वैसा ही है। हे महाराष्ट्राच्या दृष्टीने भयानक परिस्थिती आहे। आणि अशी परिस्थिती जर निर्माण होत गेली तर लोकशाहीला काय अर्थ आहे? मृत लोग जो जिस दिन वोटिंग की उसकी तकरार मैंने वही सेम डे शाम में 7 बजे हमने निवडणूक आयोग को किया था। 64 जो लोग वोटर्स थे पांगरी में, जो लोग ऊपर से आए, नीचे लाइन को लगे, वोट दबाया और ऊपर गए, ऐसे 64 लोग हैं। उसकी यादी हमने निवडणूक आयोग को दे दिया है, लेकिन उसका अभी तक कोई जवाब नहीं आया। अभी तक ऊपर ढूंढने जा रहे हैं इलेक्शन कमीशन के लोग, हो सकता है ढूंढ के वो वापस आ जाएंगे। गए हैं ऊपर। ऐसे कम से कम 1300-1400 लोग हैं। दावा नहीं है, ये प्रूफ है। एक मिनट, दावा नहीं। आप पत्रकार परिषद में देरी से आए हैं, तो जरा जानकारी लीजिए लोगों से। हमारा दावा नहीं है, दावा नहीं, हम प्रूफ के साथ बोल रहे हैं। और really? ये पहले बताया गया है। आप टाइम पे आते तो आपको पता चलता है। चलो बाद में अपन बात करेंगे। चलो झालं, संपलंय हे। मला विजय वडेट्टीवार काय म्हणाले, कोण काय म्हणालं याच्यासाठी मी जबाबदार नाही। त्यांचे प्रश्न, त्यांची उत्तरं आणि त्यांच्याकडनंच प्रतिप्रश्न विचारा। मी कोणाच्याही उत्तरावरती उत्तर देणार नाही। ही गोष्ट खरी आहे की समन्वयाचा अभाव आहे। काही गोष्ट सत्य आहे तर मान्य करायला पाहिजे, पण त्याची जाहीर वाच्यता करण्यापेक्षा आधी जर सिनियर लीडर्स बसले, विजय वडेट्टीवार हे सिनियर लीडर आहेत, माझ्या अंदाने त्यांचा अजूनही बंगला त्यांच्या ताब्यात आहे का? आहे ना? मग बंगल्यावर बैठक बोलवावी नाही। मी तर तयारच आहे जायला बंगल्यावर। मी आता नशिबाने मी राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता आहे, आमचे प्रदेशाध्यक्षही तेवढेच उत्सुक असतात। त्यांनी बैठक बोलवावी। आम्हाला काय घर नाही, त्यामुळे आम्ही इथनं ठाण्याला जाणार, परत येणार। विजय वडेट्टीवारांनी सांगावं कधी यायचं, त्या दिवशी येऊ, सगळे बसू। आणि आज जे परिस्थिती आहे महाराष्ट्रात, त्या परिस्थितीने आणि हे जसं जसं समोर येत आहे सगळं, लोकांना उबग येतोय। हे काय चांगलं आहे काय? की अख्खे बुथच्या बुथ लुटले गेले आणि कानोकान खबर नाही। आम्हाला तर माहिती होतं, पण आम्हाला माहिती होतं कुठलाही चॅनल दाखवणार नाही, कुठेही छापून बातम्या येणार नाहीत। एकदा त्यांनी प्रयत्न केला, त्यांनीच मला जसं मी बोललो, पण कोण छापत नाही, येतही नाही चॅनलवर। म्हणून मी त्याला सांगितलं थांब, वेळ येईल तेव्हा आपण बोलू। कालच्या बैठकीत त्याला बोलवलं साहेबांनी आज सकाळी त्याला बोलवून घेतलं। साहेबांनी सगळं ऐकलं आणि साहेबांनी धक्का व्यक्त केला, हे असंही होतं? शरद पवार ते म्हणाले महाराष्ट्रात आजच्या घडीला असं होऊ शकतं? मी म्हटलं साहेब हे असंच घडलं, पण दुर्दैवाने आपण लोकांसमोर घेऊन जाऊ शकत नाहीये। आणि त्याच्यातनंही पत्रकार परिषद झाली आहे। आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही हा विषय लावून धरा। जसे लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत, मला आपलं अभिनंदन करायला पाहिजे। वाल्मिक कराड आणि सोमनाथ सूर्यवंशी
ह्यांना न्याय देण्यासाठी पत्रकारांनी जो प्रयत्न केला आहे, संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी जो तुम्ही लोकांनी प्रयत्न केला आहे, आपल्याला खरोखरच कौतुक केलं पाहिजे. कारण का आम्हाला माहिती आहे तुमच्या मालकांवरती पॉलिटिकल दबाव किती असतो, त्याच्यानंतर आपल्यावरती दबाव किती असतो, आणि काही चॅनल्स कधी चमचेगिरी करायला इथे येतात. हा उघड आरोप करतोय मी. मला काय मी तुम्हाला सांगतो साहेब, कायदा आहे रिझर्व्ह बँकचा, ह्याच्यावरती माझे 10 कंप्लेंट झालेत. कुठलीही कंपनी, हा कायदा आहे, मी अजिबात इथे तिथे बोलत नाहीये, कुठलीही कंपनी रिझर्व्ह बँकच्या ठरलेल्या व्याजापेक्षा जास्त व्याज देत असेल तर तो कायद्यानेच गुन्हा आहे. मग पोलीस झोपलेले असतात काय? झोपतात? कारण का ह्या ज्या व्याजाने देणारे असतात ना, त्यांची पहिली सेटिंग पोलीस स्टेशनला असते. मी आता 6 महिन्यापूर्वी मुंब्र्यामध्ये एक केस उघड केली. हे टोरेस सारखंच प्रकरण होतं. हे टोरेसवाले सगळे एकत्र येऊन माझ्याकडे झाले होते, पण मी ह्या गोंधळात बिझी झाल्यामुळे मी त्याच्यात गेलो नाही. आणि असं महाराष्ट्रात आतापर्यंत 100 जणांनी लुटलंय. कारण का याचं गांभीर्य कधीच पोलिसांना समजलं नाही. कारण का याच्यात मरतो तो सर्वसामान्य माणूस. पैशाच्या नाही, मला 1 लाखावरती 40,000 जातात लोक, आमिषाला बळी पडतात. घरदार लुटलं जातं, त्यांना एजंट बनवलं जातं की तुम्ही पैसे घेऊन या, तुम्हाला एवढे मिळतील, तुम्ही वाटा पुढे. अत्यंत गरीब घरातल्या बायका वणवण फिरून लोकांना पटवून हे करून ते करून पैसे घेऊन येतात. डुबली की लोक त्या गरीब माणसाच्या घरी लाईन लावतात की तुम्ही पैसे द्या आमचे. तो कुठनं पैसे देऊ शकत नाही. त्याच्यातनं किती आत्महत्या झाल्या आहेत याची चौकशी करा. मी हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतोय. पोलीस गांभीर्याने घेतच नाही कधी. जर रिझर्व्ह बँकेने हा कायदा केलेला आहे तर हा पोलिसांना माहित नाही? पोलिसांच्या समोर कंपन्या असतात, पोलिसांची गुप्तचर यंत्रणा असते. प्रत्येक पोलीस स्टेशनला एक नेटवर्क असतं ना, त्याला काय DB काहीतरी म्हणतात, डिटेक्शन पिटेक्शन काहीतरी. त्यांना सगळ्या खबरी येत असतात ना, इथे हे चालू आहे तिथे येत नाहीत खबरी. येत नसेल तर पोलिसांचं फेलियर आहे. असेच लुटले जातील लोक. तो तर म्हणे युक्रेनला पळून गेला त्याचा मारक. हे काय सेटिंग आहे बघा, युक्रेन. मला आनंद आहे की हे प्रकरण सुद्धा उचलणारा माणूस मी. हे आपल्याला माहिती आहे ना. कारण का पहिल्या 10 मिनिटातच तिकीट संपली होते. जेव्हा अनेक तरुणींनी मला सांगितलं साहेब तिकीट पाहिजे, तिकीट म्हणजे कसं संपू शकतं 10 मिनिटात तिकीट. मग जेव्हा शोध घेतला तेव्हा कळलं की भलत्याच कंपनीने तिकीट घेतलेली असतात, त्याच कंपन्या परत ऑनलाईनवर येतात, त्याच कंपन्या परत 1 रुपयाचं तिकीट 100 रुपयाला विकतात आणि चालू असतं. आपलं लक्षच नसतं कशावर. मला आनंद आहे की कमीत कमी आमचं कोणीतरी ऐकतं, हायकोर्टाने तर ऐकलं का. आम्ही काय सांगितलं की टिंगल टवाळीच करण्यात येते तिची. जितेंद्र आव्हाड बोलले नाही, ते काय गांभीर्याने घेऊ नका. हे असं गांभीर्याने हायकोर्टाने घेतलं. हे गांभीर्याने घेणार की नाही एवढं आमच्या सरकारने आणि इलेक्शन कमिशनने आम्हाला सांगावं. हे गांभीर्याने घेणार की नाही सरकारने आम्हाला सांगावं. लोकशाही वाचवणार ना सरकार. त्या एसपीला सस्पेंड करा, त्या कलेक्टरला सस्पेंड करा. एवढं गंभीर प्रकरण आणलंय आज आम्ही महाराष्ट्राच्या समोर. माझं भाषण आपण ऐकलं असेल तर प्रवक्ता म्हणून मी आज इथे सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणाने मार्गक्रमण करेल. कुठलाही हेतू नाही, कोणाबरोबर जाण्याची इच्छा नाही, हेतू नाही.
हे स्पष्टपणाने काल सांगण्यात आलेलं आहे. आणि अधिवेशन संपल्यानंतर पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून मी इथे स्पष्टपणाने सांगतो, आमची कोणाबरोबरही जाण्याची तयारी नाही, इच्छा नाही आणि मानसिकता नाही. ऐसा है, चुनाव जीते हैं, अब 240 आमदार बैठ गए हैं, अब जो जवाब देना है 5 साल के बाद देना है, तो अब लाडली बंद भी कर दी भी गई, कौन पूछने वाला है? पर उनको लगता है कोई पूछेगा नहीं. आज हम कहते हैं कि तुमने अगर हमारी एक बहन को भी पैसा देने से इनकार कर दिया तो हम हमारी बहनें लेके मंत्रालय में घुस जाएंगे, सूखा नहीं छोड़ेंगे सरकार. सिर्फ तुमको सत्ता में बिठाने के लिए तुमने अगर पैसे बांटे होंगे तो तुम्हारी जो मानसिकता है हमारी महिलाओं को, हमारी बहनों को खरीदने की, वो हम दुनिया के सामने लाएंगे. देखो ऐसा है, मैं एक गंभीर विषय पे पत्रकार परिषद ले रहा था और ले रहा हूं. मुझे इन सवालों का जवाब नहीं देना है. मैं इसके लिए मांगता तो आपको कल मिलूंगा, लेकिन ये वोटिंग के बारे में अगर सुना है आपने, मैं कहा है तो वो पहला लो, बाकी कोई सवाल का मैं जवाब नहीं दूंगा. हाँ, आपले अजितदादा आहेत ना एक्साइज मिनिस्टर, त्यांच्याशी चर्चा करून घ्या. एक्साइज मिनिस्टर ते आहेत ना, माझ्याशी चर्चा करण्यापेक्षा त्यांच्याशी करा ना, कारण का तेच अर्थमंत्री आहेत आणि तेच दारूबंदी काय ते जे काय मिनिस्टर आहेत, तर त्याचं लिंक डायरेक्ट त्याच मिनिस्टरशी लागतं ना. मी काय बोलू शकतो त्याच्यावर? ऐसा है कि हम करे तो रासलीला और तुम करे तो बलात्कार, हम करे तो बलात्कार, तुम करे तो रासलीला, ऐसा है आदेश. तुम आप पूछ रहे हैं, पूछिए रिपब्लिक. मैं यही बोल रहा हूं कि आप देरी से आते हो और आपको पत्रकार परिषद का सूर समझ में नहीं आता है. टाइम पे आए. चलो.